हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझी आजची रेसिपी आहे जात्याखाली आपण कारले ठेवतो ती रेसिपी आहे. हे तुम्ही पण बघा कशी रेसिपी आहे ती. इथे मी खीर पण बनवलेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने. तुम्ही बघा माझी रेसिपी. इथे मी 3 कारले घेतलेली आहेत. नंतर मी इथे कुकर लावून घेणार आहे. तर कुकरमध्ये मी मुगाची डाळ आहे ती शिजवून घेणार आहे. अशी पण ती कुकर न लावता पण शिजते, तर मी कुकरमध्ये पटकन शिजवून घेणार आहे. तसेच मी इथे चवळी आहे ती चवळी पण मी शिजवून घेणार आहे. 3 ते 4 शिट्टे देऊन शिजवून घेणार आहे. इथे झाकण लावून आहे. आणि त्याच्यानंतर मी इथे कढई घेतली. कढईमध्ये मी तेल टाकणार आहे. तेल आता तुमच्या आवडीनुसार टाकावे. इथे मी लसूण, कढीपत्ता आणि कांदा टाकलेला आहे. भाजीला थोडा मी जास्त कांदा वापरते. आणि नंतर टोमॅटो टाकणार आहे. जे वाटण केलेलं होतं ते खोबरं, मिरची, लसूण कांद्याचं वाटण केलेलं होतं. त्याच्यानंतर इथे मी मीठ टाकते. मीठ टाकल्यानंतर हळद, लाल तिखट, मालवणी मसाला असं मी टाकलेला आहे. सगळं मिश्रण मिक्स करणार आहे, कारण कडधान्य बोललं तर वाटण थोडंसं पाहिजे, त्यासाठी मी वाटण टाकते आहे. नंतर जी मी चवळी शिजवलेली होती ती चवळी मी याच्यामध्ये टाकत आहे. चवळी छान अशी शिजलेली होती. थोड्या चमच्याने मी वर खाली असं करून घेणार आहे आणि छान अशी उकळी आलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी इथे कोथिंबीर सर्व करणार आहे. भाजी अशी पातळ नाही ठेवणार आहे, थोडी ओली सुकी अशीच माझी भाजी असणार आहे. तर तुम्ही पण बघा, इथे माझी भाजी झालेली आहे चवळीची. त्यानंतर मी इथे डाळीला फोडणी देणार आहे. इथे मोहरी, जिरं, कढीपत्ता, लसूण, मिरची असं टाकणार आहे. त्याच्यानंतर टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. आणि नंतर मी त्याच्यावरती डाळ शिजून घेतली ती डाळ शिजून टाकणार आहे. मीठ, हळद सगळं टाकणार आहे. आणि ते डाळीला पण छान अशी उकळी आलेली आहे. वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे. डाळ पण थोडी घट्ट अशीच करणार आहे, जास्त पातळ पण डाळ नाही, जरा घट्ट सरस करणार आहे. त्यानंतर मी इथे कारले चिरून घेतलेले आहेत. कारल्याचे जे वरचे साल असते ते साल सगळे काढून घेणार आहे, कारण कारले जरा कडवट असतात, म्हणून मी ते सगळं काढून घेणार आहे. आणि ते चिरीने मधलं असं चिरून घेणार आहे आणि त्यातली सगळे बी अशी काढून घेणार आहे. बघा, इथे मी कारल्याचं वरचं सगळं काढून घेतलेलं आहे, कारण कडवटपणा नको म्हणून मी ते सगळं काढून घेतलेलं आहे. कारले असे पण कडूच लागतात, आणि ह्या रेसिपीने जर केले तर कडू अजिबात नाही लागत. बघा, इथे मी कारल्याचं सगळं वरचं काढून घेतलेले आहे. आणि नंतर मी सुरीने असं चिरून घेणार आहे. आणि जी कारल्याच्यामध्ये बी असते ती बी मी काढून घेणार आहे, कारण बी ही शरीराला हानिकारकच असते. म्हणून टोमॅटो, कारले जे बी आलेले पदार्थ आहे ते मी काढूनच टाकते. बी आलेले पदार्थ वापरत नाही. बघा, इथे मी सगळी आता बी काढून घेतलेली आहे. बी काढून घेतल्याच्या नंतर मी इथे 3 कारले परत एकदा धुवून घेणार आहे, कारण त्या सगळं वरचं टरफल वगैरे असतं ते सगळं निघून जाईल. त्यासाठी मी पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. मीठ थोडंसं जास्तच टाकणार आहे, कारण ते कडवटपणा असतं, म्हणून मी मीठ थोडंसं जास्त टाकणार आहे. जास्त म्हणजे एवढं पण जास्त नाही, थोडंसं टाकते, त्याच्यापेक्षा थोडं जास्त टाकणार आहे. आणि नंतर मी हे कारले अशी थोडीशी स्मॅश करून घेणार आहे मिठामध्ये स्मॅश करून घेतल्याच्यानंतर ते कारले धुवायचे नाही, अशीच
ठेवायचे आहेत. आता ही कारल्याची रेसिपी बघा तुम्ही पुढे. रेसिपी छान असे बी सगळे मी काढून घेतलेले आहेत. मीठ टाकून घेणार आहे. मीठ पण बघा एकदम थोडंच आहे, जास्त नाही घेतलेलं आहे. आणि मी स्मॅश करून घेणार आहे. आणि असं सगळीकडून हे स्मॅश करून घ्यायचं आहे. कारण सगळीकडे मीठ आपल्याला लागलेलं पाहिजे. थोडं कडवटपणा पण निघून जातो मीठ जास्त लागल्यानं. आणि नंतर मी जात्याखाली ठेवा, तुम्ही जात्याखाली ठेवा, नाहीतर असं पाट्याखाली ठेवलं तरी पण चालतो. माझ्याकडे जातं होतं म्हणून मी त्याच्याखाली ठेवणार आहे. बघा इथे असं सगळीकडे लावून झालेलं आहे. आणि नंतर मी इथे पेपर घेतलेला आहे, आपला न्यूजपेपर घेतलेला आहे. तर ते न्यूजपेपर जवळ मी कारले ठेवणार आहे. इथे आता मी कारले ठेवत आहे. आणि कारले ठेवल्यानंतर सगळीकडे असं थोडं जवळच ठेवायचे, कारण जात्याखाली ते नीट बसायला पाहिजे. आणि हे सगळं मी ठेवत आहे जात्याखाली. आता बघा छान अशी रेसिपी होते. आणि असं ठेवल्यानंतर याचा कडवटपणा एकदम निघून जातो, कारण कडवटपणा राहतच नाही आहे. जे कारले कधी नाही खात ते पण ही कारले खाऊ शकतात. बघा ही रेसिपी. नंतर मी ह्याच्याखाली हे जातं ठेवत आहे. अगदी 5 ते 6 तास जरी तुम्ही ठेवलं, रात्रभर जरी ठेवलं मीठ लावून, तरी पण अगदी छान असं होतात. आणि कडवटपणा पूर्ण निघून जातो. बघा पेपरला किती छान असं पाणी सुटलेलं आहे. आणि कारले पण अशी छान अशी झालेली आहे. पूर्ण पाणी सोक करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे हळद मीठ टाकलेलं आहे, म्हणून मीठ परत नाही टाकणार आहे. कॉर्नफ्लॉवर ह्याच्यासाठी हे थोडं कडकपणा पाहिजे मला, म्हणून मी कॉर्नफ्लॉवर टाकते. तुम्ही नाही टाकला तरी चालेल. मीठ आणि हळद आणि मसालाच टाकायचा. आणखीन जर मसाले पाहिजे तर तुम्ही मसाले. त्यानंतर मी मसाले लावून घेणार आहे. आणि परत पॅन बसलेला आहे, त्यामध्ये तेल टाकायचं. तेल पण आहे कुठे जाऊन मसाला फ्राय करणार आहे. ते थोडंच तेल वापरलेलं आहे. आणि इथे एक करून जे कारले घेतलेले आहे मीठ मसाला लावून ते त्याच्यामध्ये ठेवणार आहे. कारले झालेलं आहे. आणि नंतर इथे शॅलो फ्राय करून घेणार आहे. तुम्ही पण बघा ही रेसिपी कशी वाटली ती. छान अशी रेसिपी आहे. अजिबात कडवटपणा नसतो या कारलेमध्ये. तुम्हाला पण आवडेल. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी, तुम्हाला नक्की आवडेल. छान अशी रेसिपी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर मी इथे खीर बनवून घेत आहे. खीर बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी आणि त्याच्यावरती थोडंसं असं दूध घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी इथे थोडं गोडसर पाहिजे म्हणून थोडीशी जास्त साखर वापरलेली आहे, अर्ध्याच्या थोडी वरती. आणि इथे बदाम शेक असं आहे ते मी टाकत आहे. थोडंसं 1 चमचा टाकायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे ड्रायफ्रूट स्लाईस केलेले होते, छोटे ते ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये मी टाकणार आहे. आणि नंतर हे थोडं मी चमच्याने ढवळून घेणार आहे. आणि इथे अशी छान अशी उकळी आलेली आहे. उकळी आल्याच्यानंतर मी गॅस बंद करून घेणार आहे. असं माझं छान असं खीर तयार झालेली आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू टुमारो. बाय बाय.